15 ऑगस्ट दैनंदिन ज्ञानेश्वरी. अध्याय 17. श्रद्धादी निरूपण योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रं तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांसी. विश्वविकासित मुद्रा जया सोडी तुझी योग निद्रा. तया नमोजी गणेंद्रा श्रीगुरुराया. त्रिगुण त्रिपुरी वेडिला जीवत्व दुर्गी आडिला. तो आत्मशंभूने सोडविला तुझी स्मृती. म्हणून शिवेसी कांटाळा गुरुत्वे तूची आगळा. तरी हळू माया जाळा माझी तारुणी. जे तुझ्या विखी मूड तया लागी तू वक्रतुंड. ज्ञानियांसी तरी अखंड उजूची आहासी. दैविकी दिठी पाहता सानी तरी मिलनो मिलनी. उत्पत्ती प्रळयो दोन्ही लीलाची करिसी. प्रवृत्ती कर्णाच्या चाळी उठली मदगंधा निळी. पूजी जशी निलोत्पली जीवभृंगाच्या पाठी. निवृत्ती कर्ण ताळे आहाळली ते पूजा विधुळे. तेव्हा मिरविसी मोकळे अंगाचे लेणे. वामांगीचा लास्य विलासू जो हा जगद्रूप आभासू. तो तांडव मिसे कळासू दाविसी तू. हे असो विस्मो दातारा तू होसी जयाचा सोयरा. सोयरिकेची या व्यवहारा मुकेची तो. फेडिता बंधनाचा ठावो तू जगदबंधू ऐसा भावो. धरू वोळगे वावो तुझाची अंगी. तव दुज या चेनी नावे तया. देह ही नुरेची पै देवराया. जेने तू आपण पया केलासी दुजा. तू ते करोनी पुढे जे उपाये घेती दवडे. तया ठासी बहुवे पाडे मागाची तू. जो ध्याने सुये मानसी तया लागी नाही तू त्यांची देशी. ध्यानही विसरे ते नेसी वालभ तुझे. तू ते सिद्धची जो नेने तो नांदे सर्वज्ञपणे. वेदाही एवढे बोलणे नेगसी कानी. मौन गा तुझे राशी नाव आता स्तोत्री के बांधो दिससी ते तुली मावो भजो काही. देविके सेवकू हो पाहो तरी भेदिता द्रोहोची लाहो. म्हणून आता काही नो हो तुझ लागी जी. जे सर्वथा सर्वही नोही जे ते अद्वया तू ते लाहीजे. हे जाणे मी वर्म तुझे आराध्य लिंगा. तरी नुरोनी वेगळेपण रसी भजिन्नले लवन. तैसे नमन माझे जान बहु काय बोलो. आता रिता कुंभ समुद्री रिगे तो उचंबळत भरोनी निगे. का दशी दीप संगे दीपूची होय. तैसा तुझी या प्रणिती मी पूर्ण झालो श्री निवृत्ती. आता आणीन व्यक्ती गीतार्थ तो. तरी षोडशाध्यायी शेखी तिये समाप्तीच्या श्लोकी. जो ऐसा निर्णयो निष्कंटकी ठेविला देवे. जे कृत्याकृत्य व्यवस्था अनुष्ठावया पार्था. शास्त्रची एक सर्वथा प्रमाण तुझ. तेत अर्जुन मानसे म्हणे हे ऐसे कैसे. जे शास्त्रे विननसे सुटिका कर्मा. तरी तक्षकाची फडे टाकोनी कैतो मनी काढे. कै नाकीचा केश जोडे सिंहाचिये. मग तेने तो वोविजे तरीच लेने पाविजे. एरवी काय असिजे रिक्तकंठी. तैसी शास्त्रांची पोकळी याके कोण पावेटाळी. एक वाक्यतेच्या फळी पैसी जे कै. जाहलिया एक वाक्यता का लाभे वेळू अनुष्ठिता. कैचा पैसारू जीविता तुला लिया. आणि शास्त्रे अर्थ देश काळे या चौहुई जे एक फळे. तो उपावे के मिळे आगव्यांसी. म्हणून शास्त्रांचे घडते नोहे प्रकारे बहुते. तरी मूर्खा मुमुक्षा येथे काय गती पा. हा पुसावया अभिप्रावो जो अर्जुन करी प्रस्तावो. तो 17व्या ठावो अध्याय येथ. तरी सर्व विषयी वितृष्णू जो सकळ कळी प्रविणू. कृष्णाही नवल कृष्णू अर्जुनत्वे जो. अहो श्री सद्गुरु राया. ज्या तुमची योगरूपी माया जगतरूपी प्रफुल्लित अशा मुद्रेला विकसित करते. त्या तुम्हा जीवरूपी गणांचा स्वामी सद्गुरु राया तुम्हास नमस्कार असो. असे श्री ज्ञानेश्वर महाराज
17व्या अध्यायात सुरुवातीस म्हणतात, भगवान श्री शंकर त्रिपुराचा वध करण्याच्या श्री गणेशाच्या स्मरणानेच करू शकले. त्याप्रमाणे त्रिगुणात्मक सत्व रजोत्तम मायारूप असुराने वेढलेला जीवदशेमध्ये अडकलेला जो आत्मरूपी शंकर, तो या संकटातून गुणरूप गणाधीश जो तू त्या तुझ्या स्मरणानेच मुक्त झाला. म्हणून शंकराबरोबर तुझी तुलना केली असता तूच अधिक श्रेष्ठ आहेस. तरी पण मुमुक्षु जीवांना मायारूपे जळातून तारतोस, म्हणून तू नौका अथवा भोपळ्यापेक्षा हलका आहेस. ज्यांना तुझ्या स्वरूपाचे ज्ञान नाही त्यांना तू वक्रतुंड आहेस असे वाटते, पण तत्ववेत्यांना तू सदैव सन्मुखच आहे. आपले डोळे बारीक आहे तरी त्या दृष्टीच्या झाकण्यात व उघडण्यात म्हणजेच ज्ञानाच्या संकोच व विकासात जगाची उत्पत्ती व प्रलय हे दोन्ही आपण सहज करता. प्रवृत्तीरूपी कानाच्या हलण्याने गंडस्थलातून वाहणाऱ्या मदाच्या सुवासाने युक्त असलेला वारा सुटला की त्याला भुलून जीवरूपी भ्रमर तुझ्या मस्तकावर गोळा झाले. त्या जीवरूपी भ्रमर निळ्या कमलांनी तू पूजला गेला आहेस. नंतर जेव्हा निवृत्तीरूपी कानाच्या हलण्याने ती बांधलेली पूजा उधळून जाते तेव्हा आपल्या मोकळ्या शरीराचा अलंकार तू मिरवतोस. आपली वामांगी सरस्वती, तिच्या नृत्यविलासाचा प्रभाव, तोच हा जगदाभास होय. त्यातील कौशल्य तू आपल्या नृत्यातून दाखवतो. हे श्रीगुरू, हे राहू द्या, आशीर्वाद हे आहे. तू तुझ्या ज्यांचा सोयरा होतोस, सोयरेपणाच्या व्यवहाराला मुक्तोस, अर्थात तू ज्यांच्यावर प्रेम करतोस त्याला सर्वत्र आत्मानुभव येत असल्यामुळे त्याची अपपर भावना नाहीशी होते. तू अहंकारादी संसार बंधनांचा नाश करणारास आहेस म्हणून जगदबंधू या नावाचा अभिप्राय तुझ्याच ठिकाणी प्रशस्तपणे लागतो. जगदबंधू हे नाव तुला यथार्थपणे शोभते. हे गुरुराया, त्या योगे ज्या देहामुळे मी एक व तू एक असा द्वैत व्यवहार सिद्ध होतो, तो त्याचा देहच आपण दुजेपणाने उरू देत नाही. देहबुद्धी नाहीशी होते. तुझा विषय करून तुझ्या प्राप्तीच्या साधनाद्वारे जे धाव घेतात त्यांना तू फार दूर राहतोस. जे ध्यान करून तुला चित्तात आणू पाहतात त्यांना तर तुझा पत्ताच लागत नाही. उलट ध्यानास त्यांना देहबुद्धीचा विसर पडतो. ते तुला फार प्रिय असतात. ज्यांची सिद्धी केली जागी असा तू नसून तू स्वतः सिद्ध आहेस हे न जाणताही जो वेद सर्वज्ञ म्हणून गणला जातो त्याने केलेले एवढे मोठे वर्णनही तुम्ही कानावर घेत नाही. महाराज, जन्मपत्रिकेवरून मीन हे तुमचे राशीनाव काढले आहे. मग अशा वस्तूची स्तुती करण्याची मी का हाव धरावी? शिवाय जेवढे म्हणून दृश्य जात आहे ही आपली माया आहे. मग भजावे तरी कसे? तुम्हाला सेव्य मानून सेवक होऊ असे म्हणावे तरी या भेदभावनेने मी एक प्रकारे द्रोहीच ठरेन. म्हणून तुझा मी अमुक असे नाते लावण्याच्या भानगडीत न पडणेच बरे. हे आराध्य गुरुराज, या सर्व दृश्यांचा तत्वता माझ्याशी काही संबंध नाही असे मी जेव्हा पूर्णपणे जाणेन तेव्हाच मला आपल्या अद्वैत स्वरूपाचा लाभ होईल. हे आपल्या स्वरूपाचे वर्म मी ओळखतो. तरी वेगळे न राहता मीठ जसे पाण्याशी एकरूप होते त्याचप्रमाणे तुला खरे नमन करणे म्हणजे तुझ्या स्वरूपाहून वेगळेपण न उरणे होय. मी आणखी काय बोलावे? असे पहा की रिकामा कुंभ समुद्रात बुडवला असता जसा भरून बाहेर येतो किंवा सुताची वाती दिव्याच्या संगाने दिवाच होते, त्याप्रमाणे श्रीगुरु निवृत्तीनाथा, तुम्हाला प्रणाम केल्याने माझे अपूर्णत्व फेटले. मी पूर्ण झालो. आता गीतार्थ स्पष्टपणे मांडतो. तर 16व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात देवांनी जो असा असंदिग्ध म्हणजे स्पष्ट निर्णय दिला की अर्जुना, कर्तव्य काय आणि अकर्तव्य कोणते जाणायचे असेल तर शास्त्रावरूनच ती व्यवस्था तू ठरविली पाहिजे. तेव्हा अर्जुन मनात म्हणतो, कर्मालाही शास्त्रा वाचून सुटका नसावी. असे का असावे? पण सापाच्या फणीला हात लावून त्यावरील मणी काढणार कसा? किंवा सिंहाच्या नाकातील केस कोणी उपटून आणू शकतो काय? पण हे घडेल तेव्हा त्या केसात तो मणी ओवून मगच ते भूषण गळ्यात घालावे आणि एरवी काय गळा रिकामा ठेवावा. त्याप्रमाणे अनेक शास्त्रे एकत्र आणून ती वाचावी कोणी, व वाचली तरी त्याची एक वाक्यता कशी करणार? कदाचित एक वाक्यता होऊ शकली तरी
अनुष्ठान करण्याला वेळ कोणाला आहे, आणि जीवाच्या आयुष्याचा तरी तसा नेम काय सांगावा. आणि समजा शास्त्र, द्रव्य, देश, काल या सर्वांचा जरी क्वचित एकत्र योग आला तरी सर्वांना उपाय साध्य कसा व्हावा. अशा अनेक प्रकाराने शास्त्रवचन पाळून कर्म करणे अशक्य ठरते. मग अज्ञानी जे मुमुक्षु लोक त्यांना काय तरणोपाय. अर्जुनाने मनातील हा अभिप्राय विचारण्यासाठी प्रस्तावना केली, तोच या 17व्या अध्यायाचा मूळ विषय होय. तर सर्व विषयांविषयी निरीच्छ असून सकल कला निपुण असणारा व देवांना आनंद देणारा असा अर्जुन रूपाने अवतरलेला जो दुसरा कृष्णच असा आहे. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.